नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक सुंदर बोधकथा पाहणार आहोत। एका गावात एक गरीब साधू राहत होते। ते श्रीकृष्णाचे खूप मोठे भक्त होते। ते रोज गावात फिरून लोकांकडून भिक्षा मागायचे। लोक त्यांना पैसे किंवा अन्न द्यायचे आणि साधू त्यांना आशीर्वाद देऊन निघायचे। एके दिवशी भगवान श्रीकृष्णांनी साधूची परीक्षा घेण्याचे ठरवले। साधू नदीच्या किनाऱ्यावरून जात असताना त्यांना सोन्याने भरलेली एक पिशवी सापडली। ते खूप आनंदित झाले आणि त्यांनी ती पिशवी स्वतःजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला। घरी जात असताना त्यांना वाटेत एक भिकारी भेटला। भिकाऱ्याने साधूकडे काही पैसे किंवा अन्नाची भीक मागितली, परंतु साधूंनी त्याला काहीच दिलं नाही। साधू पुढे चालत असताना काही अंतरावर त्यांना जमिनीवर एक चमकणारा हिरा दिसला। त्यांनी स्वतःशीच म्हटले, काय सुंदर दिवस आहे, आधी सोने आणि आता हिरा मिळाला। साधू जेव्हा हिरा उचलायला झुकले तेव्हा अचानक एक चोर त्यांच्यावर झडप घालून सोन्यांनी भरलेली पिशवी घेऊन पळून गेला। प्रत्यक्षात तो हिरा फक्त एक काचेचा तुकडा होता, जो चोराने साधूंना फसवण्यासाठी ठेवला होता। साधू खूप दुःखी झाले आणि घरी परतू लागले। त्याच वेळी भगवान श्रीकृष्णांनी एका सामान्य माणसाचे रूप घेऊन साधूंना भेटण्याचे ठरवले। ते साधूंच्या जवळ आले आणि त्यांना एक छोटा सिक्का देत म्हणाले, कृपया हा सिक्का स्वीकारा। साधूंनी तो सिक्का स्वीकारला आणि श्रीकृष्ण तिथून निघून गेले। साधूंना विचार आला, हा साधा सिक्का मी काय करू? त्यांना वाटलं की हा सिक्का त्यांना फार उपयोगी पडणार नाही। घरी जात असताना त्यांना वाटेत एक मच्छीमार भेटला, ज्याच्या जाळ्यात 2 मासे अडकलेले होते। साधूंना माशांची दया आली आणि त्यांनी मच्छीमाराला विचारले, मी तुला हा सिक्का देतो आणि तू मला हे 2 मासे दे। मच्छीमार तयार झाला आणि साधूंनी त्या माशांना पाण्याने भरलेल्या माठात ठेवले। त्यांनी ठरवलं की दुसऱ्या दिवशी या माशांना नदीत सोडून द्यायचं। दुसऱ्या दिवशी जेव्हा साधू त्या माशांना नदीत सोडायला गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या माशांच्या जवळ 2 हिरे होते। ते पाहून साधू खूपच चकित झाले। त्यांना काहीच कळेना की हे काय चाललं आहे। त्यांनी भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि श्रीकृष्ण त्यांच्यासमोर प्रकट झाले। साधूंनी विचारले, हे सगळं काय चाललं आहे? भगवान श्रीकृष्ण उत्तरले, माशांनी जेव्हा पाण्यात असताना चुकून हिरे गेले होते तेव्हा आता ते हिरे तुला मिळाले, कारण तू त्यांची प्राणरक्षा केलीस। साधूंच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे आभार मानले। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुला सोन्याने भरलेली पिशवी मिळाली होती, पण तू त्या भिकाऱ्याला मदत केली नाहीस। त्या हिऱ्याच्या लालसेतून तू सोनंही गमावलेस। नेहमी इतरांची मदत करावी आणि कधीही लालच ठेवू नये। साधूंनी भगवान श्रीकृष्णाला वचन दिलं की ते नेहमी इतरांची मदत करतील आणि कधीही लालची होणार नाहीत। ही गोष्ट आपल्याला शिकवते की आयुष्यात कधीही लालच करू नये। लालच आपल्या दुःखाचे मूळ असते आणि परमेश्वराने आपल्याला जे काही दिलं आहे त्यात समाधानी राहायला शिकावं। लालच आपल्याला मिळालेले सुख देखील हिरावून घेऊ शकते। जेव्हा आपण इतरांची मदत करण्याऐवजी स्वार्थ आणि लोभात अडकतो तेव्हा आपल्याला मिळालेली संपत्तीही निघून जाते। खरा आनंद आणि समाधान त्यागात आणि परोपकारात आहे। अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।